नमस्कार. रोजची तीच धावपळ, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंतची तीच घाई. म्हणजे महाराष्ट्रातल्या कोणत्याही शहरात किंवा आता गावांमध्येही पाहिलं ना, तर आयुष्य अगदी एखाद्या वेगवान लोकल ट्रेनसारखं धावत सुटले नाही का? पण या धावपळीत आपण एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट विसरायला लागलोय. आणि ती म्हणजे आत्ता, अगदी या क्षणात जगणं. आजच्या या सखोल विश्लेषणात आपण याच एका सुंदर संकल्पनेवर प्रकाश टाकणार आहोत. वर्तमान क्षणात जगण्याची कला नक्की काय आहे आणि ती आपल्या धकाधकीच्या आयुष्यात कशी साध्य करायची? चला तर मग या विषयाच्या थोडं खोलात जाऊया आणि पाहूया की आपलं मन नेमकं कुठे आणि का भरकटतंय आणि त्याला परत योग्य मार्गावर कसं आणायचं. आता एक प्रश्न आहे जो आपण प्रत्येकाने स्वतःला विचारला पाहिजे. आपण खरोखरच वर्तमान क्षणात जगतो का? म्हणजे बघा, आपण शारीरिकदृष्ट्या इथे असतो, पण मन कुठेतरी भूतकाळाच्या आठवणींमध्ये किंवा भविष्याच्या चिंतेत अडकलेलं असतं. आजूबाजूला कितीही गोंगाट असला, कामाचा ताण असला, तरी जीवनाचा खरा आनंद फक्त आणि फक्त आत्ताच्या या क्षणात दडलेला आहे. पण अनेकदा या रोजच्या आवाजात आपण इतके हरवून जातो ना, की हा आत्ताचा अमूल्य क्षण आपल्या हातून अगदी सहज मिसटून जातो. हे असं नेमकं का होतं? आपण वेळेच्या कोणत्या जाळ्यात अडकतोय ते आपण आता समजून घेऊया. भाग 1. वेळेचा सापळा, भूतकाळ आणि भविष्यातून सुटका. आपल्या मनाची अवस्था ना बऱ्याचदा मुंबईच्या ट्रॅफिकसारखी किंवा संध्याकाळच्या दादर स्टेशनवरच्या गर्दीसारखी असते. नुसती धावपळ, सततचा गोंधळ आणि क्षणाचीही विश्रांती नाही. आपलं मन एखाद्या घड्याळाच्या लंबकासारखं सारखं इकडे तिकडे हेलकावे खात असतं. एका बाजूला असतात भूतकाळातल्या आठवणी आणि पश्चाताप, अरे रे असं का घडलं, तर दुसऱ्या बाजूला असतात भविष्यातल्या चिंता, उद्या माझं काय होईल. या दोन टोकांमध्येच आपण एवढे अडकतो की मन प्रचंड अस्वस्थ होतं आणि आपला आत्ताचा आनंद पूर्णपणे हिरावून घेतला जातो. या हेलकाव्यातून बाहेर पडून स्थिर कसं राहायचं हे शिकणं आता अगदी गरजेचं झालंय. वळूया भाग 2 कडे. वर्तमान क्षणाचे महत्त्व, आपले खरे वास्तव शोधणे. आता एक सेकंड थांबूया आणि एक दीर्घ श्वास घेऊया. तुमच्या डोळ्यांसमोर एखादी शांत सकाळ आणा. जणू काही आपण सह्याद्रीच्या एखाद्या उंच आणि शांत डोंगर माथ्यावर उभे आहोत किंवा एखाद्या निसर्गरम्य गावात आहोत. ती जी संथ आणि शांत भावना असते ना, तीच भावना वर्तमान क्षणाची असते. इथला मूळ विचार हाच आहे की वर्तमान क्षण हेच जीवनाचं एकमेव खरोखरचं वास्तव आहे. शांतता आणि आनंद फक्त इथे आणि आताच मिळतो. आपण काय करतो? आपण शांतता उद्याच्या एखाद्या मोठ्या यशात किंवा कालच्या एखाद्या गोड आठवणीत शोधत बसतो. पण खरं सांगू, आत्ता आपण जे काही करत आहोत, जो श्वास आपण आत्ता घेत आहोत ना, तीच एकमेव जागा आहे जिथे खरी शांती अस्तित्वात असते. ऐकायला सोपं वाटतंय ना, पण हे आचरणात आणण्यासाठी नक्कीच थोड्या प्रयत्नांची गरज असते. मग हे साध्य कसं करायचं? पाहूया भाग 3. मन शांत ठेवण्याचे मार्ग, व्यावहारिक सजगता. तर हे प्रत्यक्षात कसं आणायचं? आधुनिक जीवनाच्या या धकाधकीत मन शांत ठेवण्यासाठी काही अगदी साधे उपाय आहेत, जे आपण केव्हाही आणि कुठेही करू शकतो. पहिली गोष्ट, कायम लक्ष ठेवा. आपला श्वास हा आपला सर्वात जवळचा मित्र आहे. जेव्हा केव्हा मन भरकटल्यासारखं वाटेल, तेव्हा फक्त येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासाची जाणीव ठेवा. एका सेकंदात हे तुमच्या मनाला वर्तमानात खेचून आणतं. यासोबतच ध्यान आणि योगाचा सराव केल्याने मनाची एकाग्रता जबरदस्त वाढते. आणि तिसरी, सगळ्यात सोपी गोष्ट म्हणजे साधी सजगता. म्हणजे जे काही आपण करत आहोत, मग ते सकाळी चहा पिणं असो किंवा साधी शतपावली करणं असो, ते पूर्ण लक्ष देऊन करणं. या छोट्या छोट्या गोष्टी आपल्या अस्वस्थ मनाला एखाद्या भक्कम नांगरासारखा आधार देतात. पुढे पाहूया भाग 4. अहंकार आणि विचारांवर नियंत्रण, आतील आवाजापासून मुक्ती. आपल्या मनाला वर्तमानात राहण्यापासून रोखणारा सर्वात मोठा अडथळा कोणता असेल, तर तो आहे आपला अहंकार आणि डोक्यात सतत चालणारे विचार. म्हणजे तो सतत चालणारा जो आवाज असतो ना आपल्या डोक्यात, तो. सर्वात आधी हे ओळखणं गरजेचं आहे की हा आवाज म्हणजेच अहंकार आहे. ही जाणीव होणं हेच तुमचं पहिलं पाऊल आहे. त्यानंतर हा आवाज म्हणजे आपण स्वतः नाही आहोत हे समजून तो सोडून द्यायला शिका. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, विचारांवर जबरदस्तीने नियंत्रण ठेवण्याचा अजिबात प्रयत्न करू नका. आकाशात जाणाऱ्या ढगांसारखे त्या विचारांकडे नुसतं पाहत राहा, एक तटस्थ साक्षीदार म्हणून. जेव्हा आपण विचारांशी लढणं थांबवतो ना, तेव्हा ते आपोआप शांत होतात आणि आपल्याला एक वेगळीच मुक्ती मिळते. आणि आता सर्वात महत्त्वाचा भाग, भाग 5. आधुनिक जीवनात वर्तमान, काम आणि नातेसंबंध हाताळणे. आता हे सगळं ऐकायला कदाचित थोडं तात्विक वाटेल, पण या प्राचीन संकल्पनांचा आपल्या आजच्या आधुनिक जीवनात खरंच खूप उपयोग आहे. आपण सगळेच जण ऑफिसमध्ये टार्गेट्स, डेडलाईन्स आणि तणावाचा रोज सामना करत असतो, बरोबर? पण जेव्हा आपण वर्तमान क्षणात पूर्णपणे जगतो, तेव्हा हे काम, नातेसंबंध आणि दैनंदिन तणाव हाताळणं आश्चर्यकारकरित्या सोपं होऊन जातं.
ऑफिसमधला एखादा कठीण प्रसंग हा भविष्यातलं मोठं संकट न वाटता केवळ आत्ता सोडवायचा एक साधा प्रश्न वाटू लागतो. कामावर पूर्ण लक्ष केंद्रित केल्यानं कितीही गोंधळाचं वातावरण असलं तरी आपण अगदी शांत राहू शकतो. नातेसंबंधांमध्येही असंच होतं. जेव्हा आपण समोरच्या व्यक्तीचं म्हणणं भूतकाळातल्या कोणत्याही पूर्वग्रहांशिवाय पूर्ण लक्ष देऊन ऐकतो तेव्हा ते नातं अधिक दृढ आणि पारदर्शक बनतं. थोडक्यात सांगायचं तर एक एकाग्र आणि सजग मन खऱ्या अर्थानं तुमच्या आयुष्यात चमत्कार घडवू शकतं. या सर्व विश्लेषणातून आपण एक सर्वात मोठी आणि सशक्त गोष्ट नक्कीच शिकतो. खरा आनंद भूतकाळात किंवा भविष्यात नाहीये, तो आत्ता अगदी याच क्षणी आहे. आज आत्ता आपण ती शांती अनुभवू शकतो. त्यासाठी उद्याची वाट पाहण्याची अजिबात गरज नाही. हे वास्तव स्वीकारून आपण नक्कीच आपल्या जीवनात एक मोठा सकारात्मक बदल घडवून आणू शकतो. तर मग आजच्या या क्षणी तुमचं अस्वस्थ मन शांत करण्यासाठी तुम्ही कोणतं पहिलं पाऊल उचलणार आहात यावर नक्की विचार करा. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा माझ्या चॅनलला.